नमस्कार मैत्रिणींनो. तुमच्यासोबत पण असंच होतं का? कपाट उघडलं की कपडे खाली पडतात. किचनमध्ये एखादा डब्बा घ्यायचा म्हटलं की आधी 4 डब्बे बाजूला करावे लागतात आणि मग तो डब्बा घ्यावा लागतो. किंवा घरात सगळीकडे सामानच सामान दिसतं. पण जेव्हा एखादी गरजेची वस्तू शोधायची वेळ येते ना, तेव्हाच ती सापडत नाही. आणि मग मनात असा प्रश्न येतो की खरंच माझं घर लहान आहे की माझ्याकडे सामान जास्त आहे? विशेष म्हणजे आपण रोज साफसफाई करतो, झाडलोट करतो, फरशी पुसतो, सगळं नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही घरात तो मोकळेपणा, ती शांतता, ते समाधान जाणवतच नाही. जर का तुम्हाला पण असंच वाटत असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला घर मोठं करण्याचा उपाय सांगणार नाही आहे, तर घरातली जागा कशी वाढवायची ते सांगणार आहे. आणि त्यासाठी कोणतेही महागडे फर्निचर लागणार नाही आहे किंवा नवीन कबर्ड किंवा महागडे ऑर्गनायझर्स असं काहीही आणायची गरज नाही आहे. फक्त काही छोट्याशा सवयी तुम्हाला बदलायच्या आणि त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याच्यामुळे तुमचं घर कमी मेहनतीत जास्त स्वच्छ, जास्त मोकळं आणि व्यवस्थित दिसेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की शेवटचा जो रूल आहे ना, जो माहीत असून पण बहुतेक लोक फॉलो करत नाहीत आणि त्यामुळेच त्यांचं घर वर्षानुवर्ष सामानाने भरत जातं. त्यामुळे सगळ्यात पहिला रूल म्हणजे घरात नवीन वस्तू घेण्यापूर्वी आधी काय आहे ते पाहायचं. आपल्या घरात ना अनावश्यक सामान वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपण विचार न करता खरेदी करतो. आजकाल ऑनलाईन शॉपिंग इतकी सोपी झाली आहे की फक्त 2 क्लिकमध्ये वस्तू घरात येते. सेल दिसला, डिस्काउंट दिसला किंवा मग एखादी वस्तू सुंदर वाटली की बस आपण लगेच ऑर्डर करून टाकतो. पण ती वस्तू घरी आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अशीच एक वस्तू आधीपासूनच माझ्याकडे आहे. कधी ती कबर्डमध्ये असते, कधी स्टोअर रूममध्ये असते, कधी कधी एखाद्या बॉक्समध्ये ठेवलेली असते. विशेषतः किचनमध्ये ही गोष्ट खूप जास्त दिसते. कंटेनर, स्टोरेज बॉक्स, सर्विंग बाउल, ट्रे, बॉटल्स, जार हे सगळं घरात नकळत खूप प्रमाणात वाढत जातं. पण खरंच तुम्ही विचार करा, आपण त्या वस्तू खरंच एवढ्या घेतो, तेवढ्या वापरतो का? बहुतेक वेळा उत्तर नाही असं असतं. हल्ली मी एक स्वतःला सवय लावली आहे. जर का मला कोणती वस्तू घ्यायची असेल ना, तर आधी मी स्वतःला प्रश्न विचारते की हिच्यासारखीच माझ्याकडे दुसरी वस्तू आहे का? आधी मी जाऊन कबर्ड किंवा किचन चेक करते आणि मग जर का उत्तर हो असेल, तर मी ते वस्तू घेण्याचं कॅन्सल करते. त्यामुळे त्या क्षणी माझे पैसेही वाचतात आणि घरात पसाराही वाढत नाही. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, प्रत्येक नवीन वस्तू फक्त पैसे नाही घेत, ती आपल्या घरातली जागा पण घेते. तिला ठेवण्यासाठी जागा लागते, तिला साफ करावं लागतं, तिची मेंटेनन्स करावी लागते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही काही खरेदी कराल ना, तेव्हा फक्त 2 मिनटं काढा आणि मग स्वतःला हा प्रश्न विचारा की खरंच मला ही वस्तू गरजेची आहे का? कदाचित तुम्हाला हवी असलेली वस्तू आधीच तुमच्या घरात असेल. दुसरी गोष्ट म्हणजे रोज फक्त 10 मिनटं घरासाठी द्या. आपल्यापैकी अनेक जणी एक मोठी चूक करतात. आपण विचार करतो की रविवारी आपण पूर्ण घर आवरू, सुट्टी मिळाली की आपण सगळं व्यवस्थित करू किंवा मग दिवाळी आली की मग डिक्लटरिंग करू. पण तो दिवस अनेकदा येतच नाही, कारण घरात काम कधी संपत नाही. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, मुलांचा अभ्यास, कपडे, भांडी, स्वयंपाक, एक काम संपलं की दुसरं काम तयारच असतं. मग पूर्ण दिवस घर आवरण्यासाठी वेळ मिळणार कुठून? म्हणून मग एक छोटासा बदल मी केला. पूर्ण घराचा विचार करणं बंद करून फक्त एक छोटासा भाग निवडायला सुरुवात केली. आज फक्त एक ड्रॉवर करायचं, उद्या फक्त मसाल्याचा रॅक करायचा, परवा मेडिसिन बॉक्स करायचा, दुसऱ्या दिवशी ज्या हँडबॅग्स आहेत त्या व्यवस्थित करायच्या. बस 10 ते 15 मिनटं एक एक काम दररोज केलं की मग मला त्या कामाचं ओझं पण वाटत नाही आणि थकवाही येत नाही. आणि मग काही दिवसांनी लक्षात येतं की अरे, घर तर आधीपेक्षा नीटनेटकं दिसायला लागले. मोठे बदल ना एका दिवसात होत नाहीत, ते रोज छोट्या ज्या सवयी तुम्ही स्वतःला लावता ना, त्यातून होतात. म्हणून स्वतःला एका दिवसात परफेक्ट होम बनवण्याचा दबाव नका देऊ. रोज थोडंसं करा, पण नियमित करा. कारण सातत्याने केलेली छोटी मेहनत ही एकदाच केलेल्या मोठ्या मेहनतीपेक्षा जास्त परिणाम देते. मैत्रिणींनो, आता चौथा नियम.
हा नियम खूप छोटा आहे, पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. एकदा आपल्या घराकडे नीट बघायचं. सगळ्यात आधी काय नजरेत भरतं आपल्या? किचनचा प्लॅटफॉर्म किंवा डायनिंग टेबल किंवा सेंटर टेबल किंवा मग टी व्ही युनिट किंवा मग फ्रीजच्या वरचा भाग किंवा मग बेडच्या आजूबाजूची जागा. यासारख्या ठिकाणी जर का खूप साऱ्या वस्तू पडलेल्या असतील तर घर स्वच्छ असून पण अस्ताव्यस्त वाटतं. किचन प्लॅटफॉर्मवरती मिक्सर, बॉटल्स, डब्बे, मसाले, पिशव्या किंवा मग डायनिंग टेबलवरती मुलांची पुस्तकं, बिल्स, पाणी बॉटल्स, छोट्या मोठ्या अनेक वस्तू आणि मग ह्या सगळ्या ज्या जागा आहेत ना, त्या जागांचा मूळ उद्देशच संपून जातो. मी एक गोष्ट अनुभवली आहे की जागा जितकी रिकामी असते तितकी ती सुंदर दिसते. जेव्हा टेबल, प्लॅटफॉर्म याच्यावर ठेवलेल्या फक्त ज्या गोष्टी आवश्यक आहेत ना, त्याच गोष्टी ठेवलेल्या असतील ना, तर आपलं घर जास्त मोठं, स्वच्छ आणि शांत वाटतं. आणि आपल्याला साफसफाई करायला सुद्धा फक्त 2 मिनटं लागतात. म्हणून आजपासून ना एक सवय लावा. ज्या वस्तू आपण रोज वापरत नाहीत त्यांच्या ठरलेल्या जागी त्या ठेवून द्या. दिसणाऱ्या जागांवरती फक्त आवश्यक वस्तू ठेवा. म्हणजे जसं की डायनिंग टेबल, सेंटर टेबल, टीपॉय, टी व्ही युनिट, फ्रीजच्या वरचा भाग. अशा ठिकाणी ना ज्या गोष्टी फक्त आपल्याला आवश्यक आहेत त्याच ठेवायच्या. आता 5वा नियम. हा नियम ना खूप महत्त्वाचा आहे. आपल्या घराला स्टोअर रूम बनवून देऊ नका. आपण काय करतो, नवीन वस्तू आणतो पण जुन्या वस्तू घराच्या बाहेर काढत नाही. त्यामुळे मग हळूहळू घर भरत जातं आणि मग घराची स्टोअर रूम बनते. मैत्रिणींनो, जरा विचार करा की तुमच्या कपाटात असे कपडे आहेत का जे गेल्या वर्षभरात तुम्ही एकदा पण नाही घातले? किंवा किचनमध्ये असे डब्बे आहेत का ज्या फक्त तुम्ही जागा अडवून ठेवलेले आहेत? त्याच्यामध्ये ना काही वस्तू ठेवल्या आहेत ना ते तुमच्या यूजमध्ये आहेत. आपल्या घरात असे कितीतरी बॉक्स भरून ठेवलेले आहेत ज्यात काही ना काहीतरी आपण ठेवले आणि आता त्यात कशात काय ठेवलं हे सुद्धा आपल्याला आठवत नाही. आणि बहुतेक घरांमध्ये हीच सेम कंडिशन असणार आहे. कारण आपण नेहमी स्वतःला एकच गोष्ट सांगत राहतो की ही जी वस्तू मी ठेवली आहे ती कधीतरी उपयोगी पडेल. आपण एवढे पैसे देऊन घेतलं होतं, मग ते काय असंच फेकून द्यायचं का? किंवा मग एखादी वस्तू कोणीतरी गिफ्ट दिलेली आहे म्हणून ती जपून ठेवली आहे. पण स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, ही जी वस्तू मी ठेवली आहे ती गेल्या पूर्ण वर्षभरात वापरलेली आहे का? आणि खरंच पुढच्या काही महिन्यात तिची गरज पडणार आहे का? जर का या दोन्ही प्रश्नांची उत्तरं नाही असं असेल ना, तर ती वस्तू दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगी नक्की पडू शकते. त्यामुळे ती वस्तू कोणाला तरी देऊन टाका, दान करा किंवा मग रिसायकल करा किंवा मग योग्य प्रकारे बाजूला करून टाका. लक्षात ठेवा, आपण वस्तूंची काळजी घ्यायची असते. वस्तूंनी आपलं आयुष्य व्यापून टाकायचं नसतं. मैत्रिणींनो, पुढचा नियम म्हणजे 1 in 1 out हा नियम पाळा. हा नियम खूप साधा आहे, पण घरात आवश्यक सामान वाढू नये याच्यासाठी खूप प्रभावी आहे. याचा अर्थ असा आहे की घरात एखादी वस्तू नवीन आली तर शक्य असेल तर एखादी जुनी वस्तू बाहेर काढायची. म्हणजे उदाहरणार्थ समजा तर जर का तुम्ही एखादी नवीन साडी घेतली तर अनेक वर्षांपासून न वापरलेली एखादी साडी कोणाला तरी देऊन टाकायची. नवीन कप किंवा प्लेट्स किंवा कंटेनर घेतले तर मग तुटलेले किंवा मग न वापरलेले जुने बाजूला काढा. त्यामुळे घरात सामानाची संख्या वाढत नाही आणि आपण नवीन वस्तू घेऊन आल्याचा आनंदही आपण घेऊ शकतो आणि शिवाय आपलं घर पण भरून जात नाही. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा की प्रश्न नवीन वस्तू घेण्याचा नाही आहे, प्रश्न जुन्या वस्तू कधी सोडायच्या हे शिकण्याचा आहे. आणखीन एक नियम म्हणजे फक्त 15 मिनिटाचा डिक्लटर डे महिन्यातून एकदा ठेवायचा. आपण महिन्यातून एकदा हेअर कटिंग करतो, आयब्रोज करतो, स्किन केअर करतो, घराची मोठी साफसफाई करतो. मग घरातल्या अनावश्यक वस्तूंच्या डिक्लटरिंगसाठी फक्त महिन्यातून 15 मिनटं काढायची. त्याच्यासाठी 6 महिन्यांची, दिवाळीची किंवा मग काहीतरी मोठं काही असण्याची वाट बघत नाही बसायची. महिन्यात एक दिवस असा ठरवा की त्या दिवशी घराचा फक्त एक भाग निवडायचा. म्हणजे जसं कपाट किंवा ड्रॉवर किंवा किचनचा एखादा रॅक. आणि स्वतःला 3 प्रश्न विचारायचे प्रत्येक वस्तू बघून की ही वस्तू मी वापरते का? खरंच मला उपयोगी आहे का? ही वस्तू माझं घर सुंदर करते की फक्त माझ्या घरातली जागा घेते?
या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली की निर्णय घेणं खूप सोपं होतं. मैत्रिणींनो, सुंदर घर म्हणजे महागडं फर्निचर किंवा मोठं घर नाही आहे. सुंदर घर म्हणजे जिथे प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली असते, अनावश्यक वस्तू घरात नसतात, घरात पाऊल टाकलं की मनाला शांत वाटतं. आज हे जे मी नियम तुम्हाला सांगितलेत ना, यातला एक तरी नियम निवडा आणि आजपासून सुरुवात करून टाका. मी खात्रीने सांगते की काही आठवड्यात तुम्हाला तुमच्या घरात आणि तुमच्या मनात एक सकारात्मकता जाणवेल. मैत्रिणींनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो जर का तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला उपयुक्त ठरला असेल ना, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या ज्या जवळच्या मैत्रिणी आणि नातेवाईक आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि असाच घर व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि साधं आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या आणि अशाच उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या घराची काळजी घ्या. धन्यवाद.